करमणुकीची नाटकं पाहणं, हसणं, खेळणं जातं, पण ध्येयवादातून एक नवी पिढी उभं करणं हे स्वातंत्र्यपूर्व ज्या नेत्यांनी काम केलं त्याहीपेक्षा मोठं काम स्वातंत्र्याच्या नंतर ही साधी गोष्ट नाहीये. आम्ही म्हणतो की आजची पिढी बिघडलेली आहे, डान्स बारच्या मागे लागलेली आहे, रंबासंबाच्या मागे लागलेली आहे. काय हे चित्र दिसतं? जे काय आहे काय ही बिघडलेली पिढी आहे. अजूनही त्यांच्या मनामध्ये हा एक प्रकारची ऊर्जा अशी आहे, एक द्वेष आहे, एक ईर्ष्या आहे की मी आयुष्यामध्ये काय होऊ शकतो. आणि कलकवलीकरांचा प्रयोग पाहिल्यानंतर माझ्यावर होणारे परिणाम हे मी कायम माझ्या मनावर मी नोंदवून ठेवीन आणि भविष्याचा मी एक मोठा नेता ज्या ज्या क्षेत्रात मी जाईन त्या त्या क्षेत्रात मी होईल. अशा प्रकारची जिद्द निर्माण करण्याचं काम खरं म्हणजे तुम्ही एक शाळाच उघडलेली आहे. हे काम साधं नाही, हे राष्ट्रीय वृत्तीचं काम आहे की लोकांच्या मनामधून अशी प्रेरणा निर्माण करणं. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सगळे हे नेते लोक स्वातंत्र्याची ज्योत प्रत्येकाच्या मनामध्ये पेटवत होते, पण आत्ताच्या ह्या घडीमध्ये काही काम मिळत नाही म्हणून आत्महत्या करणाऱ्या पिढीच्या पुढं केवढा मोठा यत्न आहे या माणसाचा. आणि म्हणून रत्नागिरी सारख्या एका कणकवली सारख्या एका तालुक्यामधून आता जिल्हा झालेला आहे, तो त्या विभागातून येऊन जे राष्ट्रीय काम तुम्ही चालवलेलं आहे, मी शतशः प्रणाम करतो या कामाला. कारण हे काम कधीही न थांबणार आहे. आगरकर, टिळक, बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी या मालिकेतलं हे प्रचंड अशा प्रकारचे मोठं काम आहे. या कामाला मी पुन्हा प्रणाम करतो. आपला जास्त वेळ घेत नाही, त्यांना उदंड शुभेच्छा देतो की त्यांच्या हातामध्ये, त्यांच्या वाणीमध्ये, त्यांच्या शब्दामध्ये अशीच जबरदस्त तलवारीची तलवार फिरवल्यानंतर जशी शक्ती निर्माण होते त्या प्रकारची शक्ती देऊ. कारण ज्या तऱ्हेनं ते इथं शब्दफेक करतात साधी गोष्ट नाही, त्याला फार श्रम लागतात. वाक्य फेकायला, वाक्य जोडायला, ते ऍक्शन, ते टीमवर्क, स्वतःच टीमवर्क आहे तिथे. आणि त्याचा प्रभाव कशा तऱ्हेनं ह्या तरुणांच्यावर पडेल ही दैवी शक्ती असली पाहिजे त्यांच्याकडे. याच्यापेक्षा मी जास्त काही बोलू शकत नाही, पण दैवी शक्तीवर त्यांचा विश्वास नाही. माझा तर नाहीच नाही, कारण प्रयत्नाने विल फाइंड वे. माझी इच्छा असेल तर मार्ग सापडतो. विल फाइंड वे. आणि अशीच माणसं जेते होत असतात. आपण आपल्या क्षेत्रामध्ये जेते झालेला आहात. 1162 प्रयोग ही काही साधी घटना नाही. मराठी रंगभूमीच्या आणि स्टेज परफॉर्मन्सच्या इतिहासामध्ये एक अभूतपूर्व एक पात्री अशा प्रकारचं काम आहे. मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. असंच काम राष्ट्र जागृतीचं करत चला हीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि रजा देतो. जय हिंद.